गुजरातमधील 7 व्यापाऱ्यांच्या साहाय्याने तब्बल 124 गुंतवणूकदारांना गंडा घालून 91,63,71,047 रुपयांना घोटाळ्यातील महाराष्ट्रातील आरोपी पराग अशोक कुमार शाह याला ठाणे पोलिसांनी बुधवारी पहाटे नारायणगाव येथे भेट्या ठोकल्या। गुगल ॲप तयार करून जाहिरातीतून डॉलरमध्ये परतावा मिळतो असं स्वप्न दाखवून एका टोळीने तब्बल 91 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करून पसार झाली होती। यातील महाराष्ट्रातील सूत्रधार पराग अशोक कुमार शाह याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नारायणगाव येथे बेड्या ठोकल्या। बुधवारी न्यायालयात हजर केले असता 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गुजरातमधील काही आरोपींच्या साहाय्याने 2020 ते 2024 कालावधीत क्यूफोन ॲप नावाच्या कंपनीच्या माध्यमातून डिजिटल गुंतवणूक योजनेचं बुडतं जहाज उभं केलं। गुगलसाठी ॲप तयार करून त्यावर जाहिराती लावल्या जातील आणि त्यातून परकीय चलनाचा परतावा मिळेल असं आमिष गुंतवणूकदारांना दाखवलं। या आमिषाला तब्बल 124 गुंतवणूकदार बळी पडले आहेत। आपल्या कष्टाचे पैसे गुंतवून हे गुंतवणूकदार फसले आहेत। आतापर्यंत फसवणुकीची रक्कम 91,63,71,047 इतकी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या टोळीतील इतर आरोपीत जयसुख हरिभाई पटेल, सुधीरभाई दलसुखभाई कोठाडिया, अवनीतभाई बाबूभाई बरवालिया उर्फ पटेल, उमंग सुधीरभाई कोठाडिया, रंजन सुधीरभाई कोठाडिया, श्रीमती नीरू जयसुख साकरिया, राजेश खोडाभाई पांभर उर्फ राजूभाई, प्रवीण कुमार मनसुखभाई ओरा सर्व राहणार गुजरात आणि पराग अशोक कुमार शाह राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र या 8 जणांचा समावेश आहे। तपासामध्ये आणखी गुंतवणूकदार बळी पडल्याचे स्पष्ट होत असून फसवणुकीची रक्कम मोठी असू शकते असा पोलिसांचा कयास आहे। या प्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मनेरे यांनी जनतेला जादा परतावा, गुगल लिंक किंवा डिजिटल इन्कम अशा आमिषांनी फसवणूक होऊ शकते याची जाणीव करून दिली आहे। या प्रकरणात फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे। नारायणगाव येथील कारवाईत पोलीस उपायुक्त पराग मनेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय पाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मंडलिक, पोलीस निरीक्षक अतुल केदार, पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कालगुटकर, ओळेकर, पिंपळे, राणीम, महिला पोलीस शिपाई कवडे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव।